पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेचा संघर्ष आता केवळ आकड्यांचा न राहता राजकीय रणनीतीचा झाला आहे। वरवर भाजप सर्वाधिक नगरसेवक असलेला पक्ष वाटत असला तरी प्रत्यक्षात सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा अजूनही भाजपपासून दूरच आहे। 80 सदस्यांच्या महापालिकेत भाजपचे 38 नगरसेवक असले तरी 41चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागत आहे। मात्र भाजपची शिंदे सेनेसह युती झालेली नाही ही महत्त्वाची बाब राजकीय चर्चांमध्ये पुढे येते। शिंदे सेनेचा केवळ एकच नगरसेवक असून तो स्वतंत्र भूमिका घेत असल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे एक अपक्ष नगरसेवकही सत्ता स्थापनेत निर्णायक ठरणार आहे। दुसरीकडे भाजप विरोधी हालचाली अधिक स्पष्ट होत चालल्यात। काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी पडद्यामागे समन्वय सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे। या आघाडीचा केंद्रबिंदू कोणतंही पद नको, मात्र भाजप सत्तेत येऊ नये हाच असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजप विरोधी आघाडी प्रत्यक्षात आली तर महापौर पद उद्धव ठाकरे गटाची शिवसेना किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। उपमहापौर पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर स्थायी समिती सभापती पद वंचित बहुजन आघाडीला देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे। या सत्ता समीकरणात अपक्ष नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरत असून त्यांना महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी देऊन राजकीय संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। विशेषतः काही अपक्ष नगरसेवकांना स्थायी किंवा विषय समित्यांची सूत्र देण्यावर सहमती तयार होत नसल्याचं कळतंय। यावेळी महापौर पद ओबीसी महिला राखीव असल्यामुळं राजकीय हालचालींना अधिक धार आली आहे। कोणत्या पक्षाची ओबीसी महिला उमेदवार महापौर होणार यावरच सत्तेचा अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे। एकंदरीत अकोला महापालिका सत्ता स्थापनेसाठी केवळ संख्याबळ नव्हे तर विश्वास, सौदेबाजी आणि पडद्यामागची राजकीय रणनीती निर्णायक ठरणार आहे। आज किंवा उद्या या संघर्षाचा फैसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।